श्रीमान योगी भाग 85 आपण ऐकत आहात शिवभारत. अंगावरती माशी सुद्धा बसू न देणारी 2 उंदी अबलख घोडी वाड्याबाहेरच्या मैदानात उभी होती. मोदर त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न करीत होता. दुष्ट लागावी अशी ती 2 जनावरं होती. आश्व परीक्षा चालली होती. तानाजी, येसाजी, नेताजी, मोरोपंत हे राजांच्या सर जनावरे पाहत होती. राजांच्या मनात 2 घोडी भरली होती. घोडी घेऊन आलेला कच्ची आशेने महाराजांच्याकडे पाहत होता. महाराज म्हणाले, जनावरं उमदी आहेत, आम्ही पूजा आटोपून येतो. किमतीत जमलं तर आम्ही जनावरं खरेदी करू. पंत, तुम्ही सारे घोडे पारखून घ्या, कुठं खोट आहे का पहा, तोवर आम्ही येतो. जी, नेताजी म्हणाले. तानाजी मान टाकून पाहणार का? राजांनी विचारलं. जी, त्यात काय, अजून घोडी वजवली नसतील. पंत म्हणाले. कची आदमीने म्हणाला, वजवतील महाराज, कोणत्याही एका चालीनं जायची सवय आहे. नवीन जागा जरा बिथरते, येतो आम्ही, मग पाहू. राजा वाड्यात गेलं. तानाजी म्हणाला, घोडं बघितलं की राजांचं भान हरपतं. अगदी खरे. येसाजी म्हणाला, हौशेनं जनावरं बाळगावं तर महाराजांनीच. पागेत गेलं आणि जरा आवल दिसली की सोपलाच कारभार. पोटाला कमी पडलं पण जनावरांना दाना गोटा भक्कम. ते बोलणं ऐकत असलेले नेताजी एकदम मुजऱ्यासाठी वाकलं. साऱ्यांचं लक्ष वळलं. वाड्यातून संभाजी बाळ धावत येत होतं. नजीक येताच त्यांची नजर घोड्यावर खेळली. त्यांनी नेताजींना विचारलं, काका, कोणी आणली घोडी? बाळराज एक कच्ची घेऊन आलाय. आबासाहेबांनी घेतली का? हो. येसाजी हसत म्हणाला, पण ही तुमच्यासाठी नाहीत हा. का? शामूबाळांनी विचारलं. महाराजांनी स्वतःसाठी घेतली. त्यांनी सांगितले की दुसऱ्या कुणाला द्यायचीच नाहीत. तर शंभूराजे एकदम म्हणाले, आबासाहेब असं कधी म्हणायचे नाहीत. सारे घोड्यांची परीक्षा घेत होते. संभाजीराजे कौतुकाने पाहत होते. कच्ची म्हणाला, हुजूर बसणार काय? हो येसाजी, आमचं खोगीर आणायला सांगा. पण राज? पंत म्हणाले, आम्हाला बसता येतं. येसाजीने सांगताच मोद्दार पागेकडे धावला. सामान आणलं गेलं. घोड्यावर खोगीर चढवलं गेलं. उठाळी लगाम लावला गेला आणि खोगीर घातलेल्या घोड्याजवळ जाऊन येसाजीने खाली हात धरला. बाळराजांनी डावा पाय हातावर ठेवला. त्यांनी उशी घेतली. लगाम हाती धरून बाळराजे सावरून बसले. घोडं फुरफुरत होतं. मोतदाराने ओटाळी धरली होती आणि मोतदाराच्या हातातला वेत बाळराजांनी घेतला. नेताजी मोतदारांना म्हणाले, सांभाळून जा, घोड्यावरचा हात काढू नका. मोतदार घोड्याबरोबर पळत होता. बाळराजा ऐटीने उशी घेत मैदानावरून जात होतं. त्यांच्याकडे पाहत मोरोपंत म्हणालं, 7 वर्षाची उमर, पण मांड कशी जाणत्याची आहे. सारे कौतुकाने बाळराजांच्याकडे पाहत होते. त्याच वेळी राजे पूजे आटपून महालात आलं. महालात सोयराबाई साहेबा उभ्या होत्या. राजांनी विचारलं, नवीन घोडी पाहिलेत का? नाही बाई. आणि घोड्यातलं आम्हा बायकांना काय कळतं? राजा हसलं. ते म्हणाल, हो, तेही खरंच, आमच्या ध्यानी ते आलंच नाही. तोच गलका वाढलेला कानावर आला. घोड्याचं खिंकाळणं साऱ्या महालात घुमलं. महाराज धावलं. खालचं दृश्य पाहता तर क्षणात काष्टवत बनलं. मैदानात घोडं 2 पायावर उभं होतं. बाळराजे स्वार झालेलं ते घोडं थैथैत होतं. बाळराजे घोड्याला आवरायचा प्रयत्न करीत होते. एकदम घोडं उधळलं आणि धावत सुटलं. येईल तो अडथळा उडी घेऊन पार करीत बाणासारखं ते घोडं धावत होतं. हे पाहणाऱ्या राजांच्या कानावर आरताकाली शंभू. राजांनी पाहिले आणि ते वाड्यांच्या दुसऱ्या सज्जा जिजाऊ साहेबा उभ्या होत्या. जिजाऊ साहेबांच्या त्या आरता हाकेने राजा भानावर आलं.
राजांनी खालच्या माणसाकडे पाहिलं. नेताजी दुसऱ्या घोड्यावर खोगीर लगाम नसता स्वार होऊन घोड्याला टाच देत होते. राजा ओरडलं, अरे घोडा आवरा. राजा वळलं आणि धावत सुटलं. जिने उतरून महाल पार करीत राजा वाड्याबाहेर राहिलं आणि मोरोपंतांच्याकडे पाहत राजा म्हणाला, पंत, बाळ राजांना कसं स्वार होऊ दिलं? पंतांना शब्द फुटत नव्हता. कसं बसत ते म्हणाले, आपण गेलात आणि बाळराजांनी हट्ट धरला. मोजदारानं घोडं धरलं होतं, पण अचानक बाळराजांनी टाच दिली. मोजदार ऐका ना म्हणून त्याच्या हातावर वेध ओढले. आमचं घोडं कुठं आहे? राजाने सारा अंग थरथरत होतं. पंत म्हणाले, महाराज, बाळराजे येत आहे. राजांची नजर वर केली. तानाजी आणि नेताजी बाळराजांना मध्ये घेऊन येत होते. तिन्ही घोडी सावकाश येत होती. महाराज पुढं झाले. तिन्ही स्वार पायउतार झाले. तानाजी नेताजीकडे पाहून राजांनी आपल्या हातातल्या सडकड्या काढल्या, दोघांना दिल्या. राजांची नजर बाळराजांकडे वळली. बाळराजा हसत पुढं येत होते. नजर बेगवान होती. बाळराजा जवळ आलं आणि काय होतं लक्षात यायच्या आत राजांच्या उजव्या हाताची 5ही बोटे बाळराजांच्या चिमुकल्या गालावरती मात्र उठली. सुन्न झालेल्या बाळराजांचा हात हळवा हुरळणाऱ्या गालावर गेला आणि आजूबाजूच्या माणसावरून कोवळी नजर फिरली. चिमुकले हसरे डोळे क्षणात अश्रूंनी डबडबले आणि गालांवरून अश्रू पाझरले. ज्या हाताने थप्पड मारली त्या हाताची बोटे मुठीत वळवळत होती. कष्टी बाळराजे आबासाहेबांच्याकडे पाहत होतं. राजांना ती बाळराजांची घायाळ नजर असे झाली. राजांनी एकदम शंभूराजांना मिठीत घेतलं. ते म्हणाले, बाळराजे, असं काय वागता? थप्पड बसली म्हणून डोळ्यात पाणी येतं, पण तुमच्या करणीनं आमच्या जीवाचा थारा उडतो. महाराज साहेबांची आठवण अजून ताजी असता तुम्हाला जेव्हा नवख्या घोड्यावर स्वार झालेलं पाहिलं तेव्हा आम्हाला काय वाटलं परमेश्वर देखील सांगू शकेल की नाही याची शंका आहे. आमचं सोडा पण जरा मागं वळून पहा. दोघं वळलं. जिजाऊ साहेबा वाडा सोडून मैदानात आल्या होत्या. श्वेत वस्त्र परिधान केलेला जिजाऊ साहेबांना पाहून राजांचं डोळे भरून आलं. राजा गैभरून म्हणाला, बघा राजे, तुमच्या मासाहेब महाराज साहेब गेल्यानंतर ज्यांनी आपला महाल सुद्धा ओलांडला नाही त्या तुमच्या मासाहेब तुमचा पराक्रम पाहून बाण हरपून भर चौकात धावत आल्या. राजा असं अविचारी धाडस करीत जाऊ नका. जीव धोक्यात घालायला तुम्ही मोकळे नाहीत. तुम्ही राजे आहेत. जा मासाहेबांना भेटा. राजांनी बाळराजांच्या गालाचे चुंबन घेतले आणि बाळराजे जिजाऊ साहेबांच्याकडे धावत सुटले. दुसऱ्या क्षणी बाळराजे जिजाऊ साहेबांच्या मिठीत सामावलेले दिसले. ते पाहून राजांच्या ओठावरती स्मित झळकलं आणि जिजाऊ साहेबांच्या सह बाळराजे महालात दिसेनाशी झाल्यावर राज वळलं. राजांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य पाहून साऱ्यांचे चेहरे हसरे बनले. ते म्हणाले, पंत, तुम्ही घोडी घेऊन टाका. मागेल ती किंमत द्या. घोडी मोठी सुलक्षणी आहे. त्याच वेळी राजांचं लक्ष समोर गेलं. कुडतोजी गुजर आणि रघुनाथ पंत समोर येत होते. कुडतोजी गुजर आणि रघुनाथ पंत यांच्यासह राजे महालात जाऊन बसले. आसनावर बसताच राजांनी विचारलं, अरे मिर्झा राजा भेटलं का? जी. कसं आहेत मिर्झा राजा? माणूस मोठा उंचा, पिकल्या केसांचा, पिकल्या बुद्धीचा. आणि आमचं पत्र दिलं का? जी. मग ते वाचून संतापले असतील. रघुनाथ पंतांनी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, नाही महाराज, उलट पत्र वाचून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. ते म्हणाले, तुमच्या राजांना सांगा, केवढाही बलाढ्य शत्रू नामोहरम करण्याचं बळ मोगली सैन्यात आहे. पुढचा विनाश टाळण्यासाठी जितक्या लवकर तुमचं राजा शरण येतील ना तितकं त्यांच्या हिताचं आहे. राजा विचारात पडलं. राजाने नजर वर केली आणि मिर्झा राजे सामोपचाराला तयार होती. जी. तसं वाटत नाही, रघुनाथ पंत म्हणाले. राजा हसलं. पंत,
हा जरी मिर्झा राजे तयार झाले नाही तरी थोड्या दिवसात निश्चितपणे तयार होतील. शास्ता खान अशीच एक प्रचंड फौज घेऊन आला होता. आपण एक चाकण घेता घेता त्याचे नाकीनऊ आले. मिर्झा राजांनाही तो अनुभव येईन. जयशिखाची छावणी काय म्हणते? अहो छावणी अफाट आहे. कुर्तोजी गुजर म्हणाल, 2 गाव लांब, 1 गाव रुंद, सहज भरल. तोफखाना मोठा आहे, त्यात काय प्रचंड तोफा आहेत. एक तोफ फोडायला 80 बैल लावलेले मी पाहिले. तोफखान्यावर मनुची नावाचा फिरंगी सरदार आहे. सांगा. मिर्झा राजांना पुण्याचा कब्जा देऊन जसवंत सिंग दिल्लीत परत गेला आणि मिर्झा राजांच्या बरोबर त्याचा मुलगा किरत सिंग आहे. मत्तीला अनेक मोठमोठे सरदार आहेत, राजे आहेत. दिलेर खान, दाऊद खान, राजा जयसिंग सिसोदिया, युक्तिमित खान, राजा सुवान सिंग बुंदेला, तुरमोल, जबरदस्त खान, बकरनज खान, उबत खान, मित्रसेन, इंद्रायण बुंदेला, अनेक सरदार असून त्यापैकी एक नौबत नगाऱ्याचे मानकर आहेत. असो, एकतर जग्गी तयारी करून मिर्झाराजे उतरले तर ठीक आहे. साऱ्या गडांना पूर्ण तयारीने राहण्याचा हुकूम द्या. प्रत्येक गड प्राण शर्तीने लढला पाहिजे. आम्ही उद्या पुरंदरावर जाऊ. तो गड नजीक आहे. बहुधा पहिला वाडा त्याच गडाला पडेल. कुर्तोजी, कोंडाण्याची हालत काय आहे? महाराज, कोंडाण्याची काळजी नसावी. दारू गोळ्यासहित गड भक्कम आहे. राजांना आता उसण नव्हती. राजगडावरून साऱ्या गडकऱ्यांना हुकूम सुटला आणि राजा स्वतः पुरंदरावर गेलं. राजांना पाहता साऱ्या गडावर उत्साह संचारला. पुरंदरावर मुरारबाजी देशपांडा आपली फौज गोळा करून हजर झाले होते आणि राजांच्या खास विश्वासांची जी माणसं होती त्यापैकी मुरारबाजी होतो. ओठावरच्या गलमिशा, उन्हाने करपटलेल्या उग्र चेहऱ्यावर चमकणारं तेजस्वी डोळं आणि कमावलेल्या पोलादी शरीराचं मुरारबाजी राजांची आज्ञा ऐकण्यास उतावीळ झालं होतं. राजांनी किल्लेदारांना आणि मुरारबाजींना आज्ञा केली. मुरारबाजी, मिर्झाराजे आमच्या पारिपत्यासाठी रणांगणात उतरलेत. बहुतेक या रणांगणाचा पहिला मान पुरंदराला मिळेल असा आमचा कयास आहे. हल्ला करायला कोंडाण्यापेक्षा पुरंदर सोपा असा दर्शनी भास होतो. मिर्झा राजांचं सैन्य ताकद अफाट आणि त्याच्याविरुद्ध गड लढवण्याची जोखीम तुमची. महाराज, जोर गडावर मुरारबाजी उभा आहे तोवर गडावरती शत्रू येणार नाही याची खात्री बाळगा. ते आम्हाला माहीत आहे, पण गड हुशारीनं अनेक महिने झुंजायला हवा. मिर्झा राजांना पुरंदरनं अक्कल शिकवायला हवी. शिवाजी राजांच्या राज्यात घुसणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळायला हवं. जशी आज्ञा. गडात काही कमतरता आहे? नाही महाराज, गडकरी म्हणाल, पण जास्त दिवस गड लढवावा लागत तर दारुगोळा कमी पडेल अशी भीती. ती भीती बाळगू नका. अगदी राजगडावर पोहोचताच भरपूर दारुगोळा आणि ज्यादा कुमक पडतो. महाराज, मग कसलीच काळजी नाही. कोठ्या धान्यानं भरल्या आहेत. गड मजबूत आहे आणि मिर्झा राजांना गडाचा चिराही निखळून मात्र मी देणार नाही. जोपर्यंत हा मुरारबाजी पुरंदरावरती उभा आहे तोपर्यंत मात्र एकही चिरा मात्र निखळणार नाही. मुरारबाजी आवेशाने म्हणाल. राजांनी मुरारबाजी नेमटीत घेतलं आणि मुरारबाजीचं बळ शतपटीने वाढलं. राजा तातडीनं राजगडावरती आलं. जय भवानी, जय शिवराय. स्वराज्यावरती नवं वादळ मिर्झा राजा जयसिंगाचं. या भागामध्ये राजांनी पुरंदराची संपूर्ण चौकशी केली. नेमका पुरंदर नेमका कसा आहे, कसा लढवा आहे आणि त्यावरती तसाच लढवाया मुरारबाजी देशपांडे मात्र. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकता शिवभारत.